अधिक मास महात्म्य कथा अध्याय 3 गोदानाचे महत्त्व आणि पौलव ऋषींची कथा. सूत महाराज अधिक महिन्यामध्ये गोपूजन गोदर्शन या गोष्टीं इतकंच किंवा त्याहूनही अधिक असं गोदानाचं महत्त्व आहे असं म्हणतात. ते खरं ना? कौंडिन्य ऋषींनी आपली शंका विचारली. त्यावर श्रोतृ वर्गाला समजावीत सूत पुराणिक म्हणाले, या अधिक महिन्यामध्ये गोदानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सोनं नाणं, जड जवाहीर, जमीन जुमला, पैसा अडका यांना जसं आपण धन मानतो, त्याचप्रमाणे ज्याच्याकडे जेवढ्या गायी आहेत तो तेवढ्या गोधनाचा मालक मानला जातो. आपल्या कृषीप्रधान देशात तर गायीला विशेष महत्त्व आहे. पूर्वी राजे राजवाडे यांच्याकडे असं गोधन हे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असे. राजाकडे असलेल्या गोधनावरून त्या राजाची आणि राज्याची प्रतिष्ठा मोजली जात असे. आपल्या पोथ्या पुराणातून गोमातेच्या श्रेष्ठत्वाचा आणि तिच्यावरील अधिकारावरून झालेल्या रणधुमाळीच्या कथाही आपल्या सगळ्यांना माहीत आहेतच. पूर्वी जसे राजे लोक यज्ञ यागादिक कार्यप्रसंगानं ब्राह्मणांना दान देत असत, तसेच आजही काही सधन लोक हे गोरगरिबांना गोदान करतातच. गोदान करणाऱ्या व्यक्तीला मोठे पुण्य मिळतं, पण कुणाला? जर तो चांगली दुभती सवत्स आणि धष्टपुष्ट गाय सत्पात्री ब्राह्मणाला किंवा याचकाला देतो त्यालाच. कारण दान हे नेहमी चांगल्या वस्तूंचं आणि गरजू योग्य आणि त्या दानाचा आदर करणाऱ्याला द्यावं. रोगी, वांझ, दूध न देणारी अशी गाय दान दिली तर त्याचं चांगलं पुण्य कसं मिळणार? गाय दान देताना ती दुभती असावी, शांत व गरीब असावी. ती दान देताना तिला शृंगारावं, तिच्या गळ्यामध्ये घंटा बांधावी आणि मग ती समारंभपूर्वक गोपाळ कृष्ण स्वरूप ब्राह्मणाला दान द्यावी. गोधन हे पुण्यकर्म आहे आणि हे पुण्यकर्म जर या अधिक मासात केलं तर त्याचे पुण्यही अर्थातच अधिक मिळते. प्रभू, गाय ही पूजनीय आणि वंदनीय आहे. तिच्या पोटामध्ये 33 कोटी देव निवास करतात असं म्हणतात. ते खरं ना? मग हे देव गायीच्या पोटात का आणि कशासाठी बरं राहिले ते आपण मला सांगाल काय? लक्ष्मी मातेच्या या प्रश्नाचे उत्तर देताना भगवान विष्णू म्हणाले, देवी थांब. आम्हा सर्व देवांना गोमातेच्या उदरात का लपून बसावे लागले त्याची गोष्ट मी तुला सांगतो. फार वर्षापूर्वी या भूतलावर पौलव्य नावाचा एक महान ऋषींनी घोर तप केले. त्या खडतर तपोबलाने इंद्राचं इंद्रपदही डळमळू लागलं. कुणालाही आपलं पद हे धोक्यात आलं तर त्याला ते चालत नाही, पटत नाही आणि रुचत नाही. मग इंद्र तरी त्याला अपवाद कसा ठरावा? आपलं पद धोक्यात येते हे लक्षात येताच इंद्राने एक कपटी डाव खेळला. पौलव्य ऋषींचा तपोभंग करण्यासाठी इंद्राने आपल्या काही खास अप्सरांना त्यांच्या आश्रमात पाठविलं. त्यांनी नृत्य गायनानं पौलव्य ऋषींचा तपोभंग करण्याचा प्रयत्न केला आणि ऋषींचं ध्यान विचलित झालं. नजरेसमोरचं भगवंताचं सुंदर रूप दिसेनासं झालं. ओठांवरचं नामही थांबलं आणि एका खडतर तपाचा भंग झाला. त्यामुळे ऋषी फार रागावले. त्यांनी त्या अप्सरांना आश्रमात येण्याचं आणि त्यांचा तपोभंग करण्याचं कारण विचारलं. त्यांनी ते का आणि कोणाच्या सांगण्यावरून केलं असंही विचारलं. आधी तर त्या अप्सरा काहीच बोलेनात. केवळ अपमानित भावाने त्यांनी खाली माना घातल्या. पण पौलव्य ऋषींना आपल्या तपोभंगामुळे खूप राग आला होता. तेव्हा पौलव्य ऋषींचे पाय धरत त्या अप्सरांनी आपण ही कृती देवेंद्रांच्या आज्ञेवरून केल्याची प्रामाणिक कबुली दिली, क्षमा मागितली आणि आश्रमातून काढता पाय घेतला. संतप्त ऋषींनी कमंडलूमधील पाणी हातात घेतलं, दृष्टी ऊर्ध्व केली व आवाहन केलं, देवेंद्रा, माझ्या समोर हजर हो. माझा तपोभंग करण्याचा तू घोर अपराध केला आहेस. त्या कृत्याचे शासन म्हणून मी तुला भस्मसात करतो. ये, असा माझ्या समोर ये. ऋषींची ती क्रोधवाणी ऐकली आणि देवेंद्र घाबरला. धावत पळत तो ब्रह्मदेवांकडे गेला आणि प्रार्थना करू लागला, प्रभू, पौलव्य ऋषींच्या शापवाणीपासून माझं रक्षण करा, संरक्षण करा, मला अभय द्या. ब्रह्मदेवांनी इंद्राला आपली असमर्थता सांगितली आणि मग ते सर्व मला म्हणजे विष्णूला शरण आले. इंद्राचा अपराध खूप मोठा आणि अक्षम्य होता.
देवेंद्राची चूक लक्षात आणून देत त्यांनी इंद्राची कान उघडणी करत म्हणाले, देवेंद्र, अरे आपले इंद्रपद टिकविण्यासाठी तू असा किती वेळा ऋषीमुनी आणि ब्राह्मणांचा छळ करणार आहेस? किती वेळा त्यांचा तपोभंग आणि व्रतभंग करणार आहेस? अरे हे असं तुझं वागणं योग्य नाही. त्यामुळे तू स्वतः वेळोवेळी अडचणीत येतोसच, पण तुझ्याबरोबर तू आम्हा सर्व देवदेवतांनाही अडचणीत आणतो. आम्ही एवढं बोलतो न बोलतो तोच, देवेंद्रा ये, खाली ये, असा ब्रह्मदेव आणि विष्णू यांच्या मागे लपू नकोस, नाहीतर मी तुझ्यासह त्यांनाही शाप देईन. पौलव्य ऋषींची ती गर्जना ऐकली आणि मी सुद्धा घाबरलो. मग आम्ही इंद्रासह महादेवांकडे धाव घेतली. त्यावेळी भगवान भोलेनाथ हे रामनामाच्या अनुसंधानात निमग्न होते. खरं तर त्यांची ती भावसमाधी मोडणं आमच्या अगदी जीवावर आलं होतं, पण अखेर न राहून आम्ही सर्वांनी ओम नमः शिवाय या मंत्राचा घोष सुरू केला. थोड्या वेळातच भोलेनाथ त्यांच्या भावसमाधीतून जागे झाले. त्यांना त्रिवार वंदन करून आम्ही देवेंद्रांवरील संकटांची त्यांना कल्पना दिली. देवेंद्र ऋषींचा कोप, त्यांची शापवाणी, छे, अनर्थ अनर्थ, यातून आता तरी मला सुटकेचा मार्ग दिसत नाही, भोलेनाथ म्हणाले. आम्हा तिघाही देवांपुढे मोठे धर्मसंकट उभे राहिले. शरणागताला अभय ही द्यायला हवं होतं आणि तिकडे थोर तपस्वी ऋषी पौलव्य यांचाही अनादर करता येत नव्हता. मागेही माझ्या भक्तांचे रक्षण करत असताना मी दुर्वास ऋषींचा शाप घेतला होता. रागाने भृगु ऋषींनी माझ्या छातीवर मारलेली लाथ ही मोठ्या कौतुकाने आणि विनयाने भक्त वत्सलांछन म्हणून मी मानाने मिरवली होती. तिकडे क्रोधायमान झालेले पौलव्य ऋषी आता देवेंद्र पाठोपाठ आम्हा देवदेवतांनाही शाप देण्याची आपल्या मनाची तयारी करू लागले होते. काहीतरी करणं नितांत गरजेचं होतं. आता हे संकट देवेंद्रापुरतंच नव्हे तर सर्व देवांचे संकट झाले होते. काहीतरी मार्ग काढणं फार आवश्यक होतं. आम्ही सर्वजण त्या धर्मसंकटातून कसं वाचायचं याचा विचार करू लागलो. खूप विचार करता करता मला एक उपाय सुचला. मी त्यावर भगवान भोलेनाथ यांचाही विचार घेतला. त्यांना ही कल्पना पटली. मग आम्ही सर्व देवांनी गोमातेला आवाहन केलं. ऋषींच्या शापवाणीपासून आमचा बचाव करण्यासाठी तिने आम्हा देवांना तिच्या पोटात जागा द्यावी आणि आमचे संरक्षण करावे अशी प्रार्थना केली. गौतमी, गोमाता तयार झाली. आम्ही सर्व देव तिच्या उदरी शिरलो आणि निर्भय झालो, कारण काही झालं तरी ऋषी ब्राह्मण हे गोमातेला कधीच शाप देणार नाहीत, तिच्यावर रागावणार नाहीत याची आम्हाला पूर्णपणे खात्री होती. अखेर झालेही तेच. अनेक वेळा आवाहन करूनही देवेंद्र किंवा आम्ही कुणीच देव खाली येत नाही असं पाहताच पौलव्य ऋषींनी डोळे मिटले. त्यांनी त्रिकाल ज्ञानाने हे जाणलं की शापवाणीच्या भयाने आम्ही सर्व देव गोमातेच्या पोटामध्ये लपून बसलो आहोत. कितीही क्रोध आला तरी आमच्यासाठी आमच्याबरोबरच गोमातेलाही शाप देणं हे ऋषींच्या काही तत्वात बसत नव्हतं. त्यांच्या संयमी, विवेकी आणि विचारी मनाला हे पटलं नव्हतं. अखेर ऋषींनी क्रोध आवरला, शापवाणी मागे घेतली, हातातलं पाणी खाली टाकलं आणि म्हणाले, हे गोमाते, माझं मन शांत कर. असं म्हणत त्यांनी हात जोडले, गोमातेला त्रिवार वंदन केलं आणि ते शांत होऊन आश्रमात परतले. ही कथा सांगून भगवान विष्णू लक्ष्मीला म्हणाले, देवी, अशी आहे ही कथा. या कारणासाठी आम्ही गोमातेच्या उदरी प्रवेश केला आणि 33 कोटी देवदेवतांना आपल्या पोटी सामावून घेणारी गोमाता आदरणीय, पूजनीय झाली. त्या गोमातेचे अधिक महिन्यात दर्शन, पूजन करणं ही कृती कर्मनित्य नेमांपेक्षाही अधिक पुण्यदायी झाली. अध्याय 3 समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु. ओम नमो भगवते वासुदेवाय. तुम्हाला हा अधिक मास महात्म्य अध्यायाचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.